गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत धार जी सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जे ते पाणी भरल्याच्या घटना समोर येतात आहे. आज देखील ठाणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे. मी आता मारळगावच्या बोडकेचाळ ह्या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण ह्या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी इथं पाणी भरलेलं आहे. याचं कारण असं आहे की ह्या मारळ गावामध्ये जे नाला असायला पाहिजे तसा नाला जो मोठा आहे नाही आणि त्या नाला नसल्या कारणामुळे हे जे पाणी आहे ते पाणी इथं नागरिकांच्या घरामध्ये शिरते आणि अनेकाचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत होते. या विषयावरती बोलण्यासाठी येथील काय माझ्यासोबत येथील राहणारे जे रहिवासी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय नेमकं हे पाणी कशामुळे भरतं, काय एक समस्या आहे, काय सांगाल याबाबत? पाठीमागचा नाला फुल भरला की आमच्या घरातनी पाणी येते. अच्छा. तो नाला भरला फुल म्हणजे पूर्ण दारात नाही ह्याच्यातनं घरातनं सगळं पाणी वाहत राहते आमच्या इथे. त्या नाल्याची साफसफाई केली जाते का नाही? कधी वर्षातून एकदा दोनदाच करतात फक्त. तुम्ही काय सांगाल? काय नाही, आम्हाला खूप पाण्याचा त्रास आहे. 4 महिने पाऊस भरपूर असला का पाण्याचा खूप त्रास असतो. घरात पाणी, दारात पाणी. गेल्या किती वर्षापासून त्रास आहे? सतत पावसाळ्याचा सतत त्रास आहे आम्हाला सतत. आम्ही पाण्यातच असतो आम्ही. 15 पासून त्रास आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या मारळ ग्रामपंचायतला याच्याविषयी काही माहिती दिली आहे का? काय सांगितलं? हा दिलेली आहे, पण मग ते कोणीच हे करत नाही ना. केलं पाहिजे ना त्याच्यावर काहीतरी. मग आमच्या घरामध्ये संडास बाथरूम पूर्ण पॅक असतात. बाई माणसांनी जायची कुठं काय करायचं. आणि हे घाणीचं पाणी कधी दुख आहे सुख आहे, स्किनला खाज येते, त्रास होतो. असं आहे ना. तुम्ही काय तुमचं प्रशासनाला मागणी कराल की तुम्हाला काय इथं झालं पाहिजे? झालं पाहिजे सुविधा, म्हणजे पाणी बंद झालं पाहिजे, दुसरं काही नाही. घरात ना हा घरात पाणी नको आलं पाहिजे. संडास बाथरूम मध्ये सगळं तुंबून जातं, आम्हाला त्रास होतो त्या गोष्टी. काका सांगतील काय काका इथं पाण्याचा प्रवास जास्ती आहे, नाल्याच्या हे जाण्याचा मार्ग कमी आहे, त्यामुळे हे पाणी पसरतोय रोडवर. हे नाला मोठा होला पाहिजे, त्यामुळे हे पाणी इथं रोडवर येणार नाही. याची आम्ही काही वेळा कंप्लेंट केलेली आहे, तरी कोणी याच्यावर लक्ष देत नाही. आमची हेच इच्छा आहे की हे नाळा मोठा व्हायला पाहिजे, त्यामुळे हे रोडवर पाणी येणार नाही. इथले जे आपले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्ही अनेक वेळा ह्या तक्रारी केलेल्या, अनेक वेळा कंप्लेंट केलेल्या आहे, पण कुठलेही इथं सुविधा जे नाल्याचं बांधकाम करत नाहीये किंवा एखादा मोठा नाला करत नाही. कारण ह्याच रस्त्याने जर पुढे तुम्ही जर गेला तर इथे एक मराळेश्वर विद्यालय, त्या विद्यालयामध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थी ह्याच रस्त्याने ते ये जा करतात. तुम्ही जर पाहिलं तर हा रस्ता पूर्ण इथून तिथे पूर्ण पाण्याने भरलेला एक नदीचं स्वरूप इथं आलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे अनेकांचं म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की किती पाणी इथं तुम्ही जमलेलं बघू शकता माझ्या पाठीमागं. अनेक ठिकाणी पुढे देखील अशीच समस्या आहे. याचं कारण एकच आहे की इथं मोठा नाला नाही आहे आणि त्या नाला नसल्यामुळे या नागरिकांच्या घरामध्ये ते पाणी जातं आणि त्यांच्यामुळे त्यांचं अनेक घरातल्या वस्तूंचं नुकसान होतं. यावर मारळ ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, आमदार असेल, स्थानिक जे प्रतिनिधी असेल त्यांनी यावरती तोडगा काढून हा नाला बनवण्यात यावा. कारण अनेक वर्षापासून ह्या समस्या जशा आहे तशाच आहे. कारण इथं कुठल्याही सुविधा नागरिकांना भेटत नाही. मारळ ग्रामपंचायत जे त्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कारण इथं जी लोकसंख्या ती मोठ्या प्रमाणात वाढत, इथं शहरीकरण होते, पण शहरीकरण होत असताना देखील इथल्या स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास जे आहे तो सहन करावा लागत आहे. कॅमेरामॅन मितेश जैनसह संदीप साळवे, LS मराठी, मारळगाव.